श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ज्वेलरी डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्टेज ब्लाऊजवरती सुंदर अशी डिझाईन करून दाखवणार आहे. हा आहे ब्लाऊजचा बॅक नेक, ज्याच्यावरती ऑलरेडी ब्रॉड अशी लेस लावलेली आहे. इथे मी जर आणखीन वर्क केलं असतं तर ती खूप आणखीन ब्रॉड आणि हेवी दिसली असते, जी की ब्लाऊजला सूट नसती झाली. कारण ब्लाऊज आहे शॉर्ट स्लीव्सचा आणि खूप सिम्पल आणि शाईन असा देणारा आहे. त्याच्यामुळे मी बॅकनेकवरती गळ्यावरती काहीच वर्क केलेलं नाही आहे. लेस जी आहे ती मी तशीच्या तशी ठेवलेली आहे, फक्त त्याच्या पुढे मी वर्क केलेलं आहे. इथे आधी मी डॉट पाडून घेतलेले आहेत. मेजरमेंट वाईज मी इथे डॉट पाडून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी कुंदन घेतलेले आहेत. आय शेपचे थोडे मोठ्या साईजचे कुंदन घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ते कुंदन लावण्यासाठी इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे. फॅब्रिक ग्लू लावून झाल्यानंतर इथे आता मी प्रत्येक त्या पॉईंटवरती कुंदन लावून घेते. इथे तुम्हाला दिसतच असेल की मी कुंदन 3-3च्या शेपमध्ये रेंजमध्ये लावून घेतलेले आहेत. इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर करून पूर्ण ब्लाऊजवरती मी जिथे मेजरमेंट करून घेतलेलं आहे तिथे मी कुंदन लावून घेते. कुंदन किंवा बीड आपण जेव्हा यूज करतो आरीवर्कमध्ये, तेव्हा तुम्ही फॅब्रिक ग्लूचाच वापर करा. कारण इथे जर तुम्ही B7000 वापरलं तर तो कुंदन किंवा बीड आहे तो खालून पूर्ण काला पडून जातो आणि पूर्ण ब्लाऊज तो खराब दिसतो. कारण कुंदन काले पडतात आणि खराब होतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही फॅब्रिक ग्लूचाच वापर करा. इथे मी जिथे डॉट केलं होतं तिथे फॅब्रिक ग्लू लावून तिथे मी कुंदनसुद्धा लावून घेतलेले आहेत. इथे मी बॅक नेकवरती पूर्ण कुंदन लावून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे गोल्डन बीडचा वापर करायचा आहे. इथे मी 5 ते 10 मिनटं दिली होती पूर्ण कुंदन सुकण्यासाठी. ते पूर्ण सुकल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. इथे मी गोल्डन बीड घेतलेले आहेत. हे गोल्डन बीड 3 mmचे गोल्डन बीड आहेत. आणि त्याच्यानंतर इथे मी आपला नॉर्मल सेविंग थ्रेड घेतलेला आहे. सेविंग थ्रेडसुद्धा मी इथे सेम शेडचा घेतलेला आहे. ज्या कलरचा आपला ब्लाऊज आहे त्याच शेडचा मी इथे थ्रेड घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला एकदम छोट्या पॉईंटची निडल घ्यायची आहे. आपण इथे जे कुंदन लावून घेतलेले आहे त्याचा जो इथे तुम्हाला दिसतच असेल मधला जो पॉईंट आहे खालचा, तिथे आपल्याला हे 3 mmचे सिंगल बीड लावून घ्यायचं आहे. इथे मी प्रत्येक कुंदनच्या खाली सिंगल बीड लावून घेते, गोल्डन बीड. प्रत्येक सिंगल गोल्डन बीड लावून झाल्यानंतर आपल्याला वरून आणि खालून नॉट मारायची आहे. म्हणजे आपण बॅक साईडने जेव्हा ते थ्रेड कट करू तेव्हा ते एकदम फिक्स होऊन जातील आपल्या ब्लाऊजमध्ये. इथे प्रत्येक कुंदनच्या खाली गोल्डन बीड, सिंगल गोल्डन बीड लावून झालेला आहे. तुम्ही बघू शकता की लुक खूप छान दिसतो. त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहेत शुगर बीड. शुगर बीडने आपल्याला छान लटकन तयार करायचे आहेत. प्रत्येक कुंदनच्या खाली आपल्याला 3-3च्या रेंजमध्ये लटकन बनवायचे आहेत. इथे मी लटकन बनवण्यासाठी घेतलेले आहेत. आणि प्रत्येक जी लटकनची लाईन आहे त्याच्यामध्ये 21 शुगर बीड आणि त्याच्यामध्ये मी 2 mmचा एक गोल्डन बीड घेतलेला आहे. असे मी एकूण 22 बीड घेतलेले आहेत इथे. आपल्याला प्रत्येक लाईन सेम बीडमध्ये घ्यायची आहे. इथे मी प्रत्येक कुंदनला 3-3 रेंजमध्ये कुंदनला लटकन लावून घेते. लटकन लावताना आधी आपल्याला जो मिडलचा लटकन आहे तो आधी लावून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 22 बीड लोड करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही लटकन पुन्हा लोड करण्यासाठी जाल तेव्हा आपल्याला एक बीड सोडून बाकीचे जे बीड आहे त्याच्यामधून निडल बाहेर काढून लटकन क्रिएट करायचं आहे. तेव्हाच तुमचं लटकन क्रिएट होईल. इथे मी प्रत्येक कुंदनमध्ये लटकन लावून घेते.
आणि ही डिझाईन खरंच खूप सुंदर दिसते ब्लाऊजवरती, कारण ब्लाऊज खूप छान शाईन देतो आहे आणि सिम्पलसुद्धा आहे, त्याच्यावरती काहीच वर्क वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे ही डिझाईन बॅकनेकवरती खूप सुंदर दिसते या ब्लाऊजवरती. तर इथे तुम्ही बघू शकता की आपले लटकनसुद्धा लावून झालेले आहेत. सो मी 5 टाईप्स लटकन कसे बनवायचे, कशी डिझाईन क्रिएट करायची ती व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे. तुम्ही नसेल बघितली तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, ती सुद्धा तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी सुंदर असे 5 टाईपचे लटकन तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. सो इथे आता मी तुम्हाला बॅकनेकच पूर्ण व्ह्यू दाखवते. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे लटकन दिसत आहेत, बॅकनेकच खूप सुंदर दिसतोय. सो आता आपली पुढची प्रोसेस आहे ती आहे आपले स्लीव्ज. सो स्लीव्ज इथे शॉर्ट आहे, त्याच्यामुळे स्लीव्जवरती मी नॉर्मलच वर्क करणार आहे, जास्त हेवी असं काही वर्क करणार नाही आहे. इथे सुद्धा मी लटकन लावून घेते आणि आपला जो स्लीव्सचा खालचा भाग आहे तिथे सुद्धा मी काहीच डिझाईन वगैरे क्रिएट करणार नाही आहे, कोणतीच लेस वगैरे लावणार नाही आहे. इथे मी फक्त आणि फक्त लटकन क्रिएट करणार आहे. सो इथे मी लटकन लावण्यासाठी सुद्धा घेतलेले आहेत. सो इथे मी आधी कुंदन बीड जे आहेत आपल्या इथे मी फॅब्रिक ग्लूने छान चिटकवून घेतलेले आहेत आणि त्यांना 5 ते 10 मिनटं मी सुकण्यासाठी ठेवून दिलेले आहेत. त्याच्यानंतर आता इथे छान ते सुकलेले आहेत. सो इथे अगेन मी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत. सो बॅक नेकला आपण जसं कुंदनच्या खाली गोल्डन बीड लावलेले आहेत, सेम ॲज इट इज सेम आपल्याला इथे सुद्धा सेम गोल्डन बीड लावून घ्यायचे आहेत. सो दोन्ही स्लीव्जवरती मी कुंदन आणि गोल्डन बीड लावून घेतलेले आहेत. सो एक स्लीव्ज आपलं करून झालेलं आहे. सो आपला दुसरा स्लीव्ज आहे तिथेसुद्धा मी गोल्डन बीड लावून घेते. सो कुंदनच्या खाली गोल्डन बीड लावून झालेले आहेत. सो आता आपली पुढची प्रोसेस आहे ती आहे लटकन. सो इथे मी पूर्ण कुंदनच्या इथे गोल्डन बीड सिंगल बीड लावून घेतलेला आहे. सो आता इथे मी लटकन करण्यासाठी घेतलेलं आहे. सो इथे सुद्धा सेम आपल्याला प्रोसेस करायची आहे. इथे सुद्धा मी 22 बीड घेतलेले आहेत, 21 शुगर बीड आणि 1 गोल्डन बीड असे आपल्याला इथे बीड घ्यायचे आहेत. सो 22च्या 22 बीड आपल्याला निडलमधून लोड करून घ्यायचे आहेत. सो इथे मी दोन्ही स्लीव्जवरती असे लटकन करून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही स्लीव्जवरती करा किंवा तुम्ही नाही केलेत, फक्त कुंदन आणि गोल्डन बीडने छान डिझाईन केली तरी ते छानच दिसेल. सो इथे आपला फायनल ब्लाऊज तयार झालेला आहे. सो मी तुम्हाला बॅकनेक दाखवते आहे, किती सुंदर दिसतं आहे, खूप छान दिसतं आहे आणि खूप छान क्रिएट झालेली आहे डिझाईन. सो तुम्ही सुद्धा तुमच्या बॅकनेकवरती अशा पद्धतीने डिझाईन नक्की ट्राय करून बघा. इथे मी नॉर्मल आपली जी निडल असते त्या निडलने कसं स्टिच करायचं ब्लाऊज ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल किंवा या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला, ही डिझाईन कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. सो भेटत मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान छान नवीन आणि युनिक डिझाईनसोबत. थँक्यू.